नमस्कार दर्शक मित्र हो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करणार आहे। आणि हा आराखडा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नियोजनामध्ये सध्या तो होतो आहे। आणि त्याची आराखडा हा डेव्हलपमेंटचा कार्यमर्यादा आहे 2047 पर्यंत, म्हणजे जवळपास 20 वर्ष ते 25 वर्षाचा पुढचा भविष्यकाळाचा विचार करून हा आराखडा तयार केला जातो आहे। पण या आराखड्यामध्ये बहुतांशी बऱ्यापैकी उणिवा राहत आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे। मित्रो, हा आराखडा तयार करत असताना टोटली प्रशासकीय पातळीवर तयार होतो आहे। खरं तर या आराखड्यामध्ये, या नियोजनामध्ये सोलापूर जिल्ह्याचा विकास करत असताना सर्वसामान्य माणूस, सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य रहिवासी मतदार आणि रहिवासी व्यक्ती याचा केंद्रबिंदू मानून हा आराखडा तयार झाला पाहिजे। परंतु सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, सोलापूर जिल्ह्याची आर्थिक स्थिती आणि सोलापूर जिल्ह्यातला व्यवहार्य आराखडा कसा असावा याविषयी सर्वसामान्य माणूस, अनुभवी माणूस ज्याच्या व्यथा आहेत, तो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशाही पद्धतीचे काही ठिकाणी खटके उडणार आहेत। पण अशा पद्धतीचा आराखडा तयार होत असताना हा आराखडा मित्रांनो एका गोष्टीचा विचार करून केला गेला पाहिजे, आणि तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे स्रोत, औद्योगिकरण, पर्यटन विकास या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात सुरुवातीला आपण विचारात घेतली पाहिजे की सोलापूर जिल्ह्यामध्ये उपलब्धता काय। तर सगळ्यात मोठं कोरडं हवामान जे कापड उद्योगासाठी लागतं ते आहे। निर्मितीची गरज नाही, नैसर्गिकरित्या आहे। आणि कापड उद्योग सोलापूर जिल्ह्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो, पूर्वी होता आणि आताही तो डेव्हलप करण्यासाठी खूप मोठा वाव आहे। त्यासाठीचं लागणारं मनुष्यबळ या ठिकाणी आहे। पण या ठिकाणी त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा, त्याचबरोबर त्यांच्या खर्चात कपात कशी होईल याचा विचार करणं आणि कमी खर्चात चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं होईल, क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट निर्माण होईल आणि या क्वालिटेटिव्ह प्रॉडक्टसाठी विद्यापीठाचा सहभाग कसा घेता येईल याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे। म्हणजे तशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे, तशा पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत, तशा पद्धतीची मनुष्य निर्मिती केली पाहिजे, तशा पद्धतीचा व्यापारी वर्ग निर्माण केला पाहिजे। हे ज्या पद्धतीनं महत्त्वाचं आहे तसा कापड उद्योग सोलापूरमध्ये होऊ शकतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊ शकतो। त्याचबरोबर या कापड उद्योगातून एक नवीन ब्रँडिंग तयार होईल की जगामध्ये त्याचं ब्रँडिंग तयार करून पाठवलं गेलं जाईल। त्याचबरोबर सोलापूरचं एअरपोर्ट डेव्हलपमेंट हे कालबद्ध मर्यादित होतं। आज मंजुरी होऊन जवळपास 14-15 वर्ष झाली। विमान उडणार आहे का नाही माहीत नाही, पण चिमणी मात्र लवकरच पडली। अशी परिस्थिती झाली तर अशी चिमणी पडण्याची भीती सामान्य उद्योजकांना झाली नाही पाहिजे। आज ती एक सहकारी संस्था आहे, राजकीय एकमेकाच्या हेव्या दाव्याच्या पोटी चिमणी जरी पडली असली तरीसुद्धा एक गोष्ट या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे, म्हणजे चिमणी पडताना इथल्या ठिकाणी प्रशासन मात्र अग्रेसिव्ह राहतं, मात्र त्याचबरोबर विकासासाठी मात्र प्रशासन, राज्य शासन, राज्यकर्ते कधी अग्रेसिव्ह राहत नाहीत। चिमणी पडून 3 महिने झाले तरीसुद्धा आज त्या ठिकाणी त्यांना परमिशन मिळत नाही, तो उद्योग बंद राहतोय। या गोष्टीची काळजी घेणारा आज या ठिकाणी आराखडा तयार झाला पाहिजे। उद्योगाच्या दृष्टीने ही भूमिका असताना एक गोष्ट या ठिकाणी पुन्हा एकदा विषद करावीशी वाटते की इथल्या बेसिक पाया सुविधा, त्याच्यामध्ये एक झाले की मंद्रुप MIDC सुरुवातीला शासनानं मंजूर केली आणि तिथल्या शेतकऱ्यांना विरोध केला म्हणून ती MIDCचा भाग हा कॅन्सल केला गेला। ही जरी होत असलं तरीसुद्धा एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की इथली शेती MIDCसाठी ताब्यात घेत असताना ती भौगोलिक परिस्थितीनं कशी आहे आणि त्या शेतकऱ्याला जर नको असेल तर त्याचा सहभाग ती भाडेपट्ट्यानं घेणं किंवा त्याचा करार करून घेणं किंवा त्यांना योग्य मोबदला एक ठराविक वर्षाच्या कालबद्ध पद्धतीनं देणं, या पद्धतीचा जर त्यांचा सहयोग असेल, त्यांची जमीन हलणार नाही अशा पद्धतीचा विचार असेल आणि त्यांना जेवढं शेतीतून उत्पादन मिळतंय तेवढंच उत्पादन त्याला या उद्योगाच्या माध्यमातून, भाडेपट्ट्याच्या माध्यमातून मिळालं तरीही त्याचा फायदा आहे। त्या पद्धतीनं ही डेव्हलपमेंटसाठी त्या जमिनी घेता येतील आणि सोलापूर जिल्हा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा सोलापूर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशा पद्धतीचं कॉर्पोरेशन MIDCच्या अंतर्गत निर्माण करून सोलापूरचं स्थानिक जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणचे प्रशासकीय कशा पद्धतीनं ती मांडणी करून करता येईल अशा पद्धतीचे तिथले उद्योजक, तिथले शेतकरी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी करण्याला लागणाऱ्या सोयी, त्यासाठी गुंतवणूक लागणारा पैसा, याही गोष्टीचा उपयोग करून प्रत्येक तालुक्यामध्ये मग त्या ठिकाणी मोहोळ असेल, मंगळवार, ज्या ठिकाणी MIDC आहेत त्याही ठिकाणी जिथे भौगोलिक स्थिती उपलब्ध होईल, जिथे
शासकीय जमिनी असतील, मग त्या गायरान जमिनी असतील किंवा वन संरक्षण विभागाच्या जमिनी असतील, परंतु तिथं झाडीची संख्या कमी आहे, त्याही ठिकाणी तशी औद्योगिक वसाहत सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि गावागावाच्या ठिकाणी गावामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे, इथला माणूस इथं राहिला पाहिजे, त्याला उद्योग करायला संधी मिळाली पाहिजे, त्याला टेक्निकल नॉलेज मिळालं पाहिजे. आता ते तंत्रशिक्षण मिळण्यासाठीचं काय आहे, तर त्या विद्यापीठाच्या माध्यमातून ते तंत्रशिक्षण उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर इथल्या शिक्षण कॉलेजेस की या सर्वेमध्ये तेही घेतले पाहिजेत आणि त्यांनाही तिथं उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि मगच इंडस्ट्रियलायझेशन या सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्सेस होणार आहे. आज सोलापूर शहर हे 3 राज्याच्या सीमेवर वसलेलं आहे. भौगोलिकदृष्ट्याही खूप मोठा विस्तीर्ण होण्याचा वाव आहे. अगदी दक्षिण सोलापूर, तुळजापूर, उमरग्यापर्यंतचा हा भाग आणि सोलापूरपासून मोहोळपर्यंतचा भाग, हा दक्षिण सोलापूर कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंतचा भाग, हा इंडस्ट्री या ठिकाणी रहिवासी भाग आणि इंडस्ट्रियल झोनमध्ये जर सोलापूर सेंट्रलायझेशन म्हणून जर डेव्हलप केला तर तो खूप मोठा डेव्हलप होणार आहे आणि त्या दृष्टीनं विकास आराखडा तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीनं तिथल्या सामान्य माणसाला त्याची माहिती झाली पाहिजे की इथं विकास होत असताना भविष्यात तिथं काय घडणार आहे. कारण तिथं आयुष्याची त्यानं पुंजी लावलेली असते, तिथं घर बांधलेली असतात, शेती बनवलेली असते आणि भविष्यात त्यांना त्या गोष्टीचं नाही. पण याच्यामध्ये ह्या 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये कालबद्ध प्रोग्राम काय राबला जाणार आहे हेही त्या आराखड्यामध्ये ठरलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असली पाहिजे. त्याचबरोबर पर्यटन विकासातून इथली रोजगार निर्मिती, मग पर्यटन विकासासाठीची काय गोष्ट आहे, तरी एक गोष्ट आहे की पंढरपूर आहे. पंढरपूर मध्यवर्ती ठिकाणी अध्यात्माची नगरी आहे, दक्षिण काशी आहे, तिचीही डेव्हलपमेंट आहे. आणि त्याचबरोबर सोलापूर सिद्धरामेश्वर आहे, अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे. या ठिकाणी टुरिझम हे आपण डेव्हलप करू शकतो. मग टुरिझम डेव्हलप करण्यासाठी काय आहे, तर पंढरपूरला नदी काठ आहे, तर त्या नदीकाठावर व्यवस्थितरित्या डेव्हलपमेंट करणं ही गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या नदीकाठावर लोकांना थांबण्यासाठीची अशी स्वच्छ गंगा तीराचे जशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाले तसंही होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पंढरपूरचे अंतर्गत रस्ते हे मोठे व्हायला हवेत. पंढरपूरमध्ये आज जर बघितलं तर स्टेशन रोड सोडला तर कुठलाच रोड आज सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही. अगदी गल्लीबोळा आहेत आणि गल्लीबोळाची आजची परिस्थिती राहिली नाही. जरी कोणी सांगत असेल की एका बाजूला सांगितलं जातं की अतिरेक्याचा हल्ला झाल्यानंतर इथं काय परिस्थिती निर्माण होईल, मग बोळ असल्यानंतर काय होईल, जर तो विस्तीर्ण रस्ता असेल तर त्याला बाजू मिळेल किंवा त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा वाढवली जाईल. तर ते पॅरलल रस्ते मोठे केले पाहिजेत, परमिशन दिल्या पाहिजेत, त्यासाठीची डेव्हलपमेंट आहे. टुरिझम इथं निर्माण करत असताना हॉटेल व्यवसायही या ठिकाणी डेव्हलप झाला पाहिजे आणि मग हॉटेल व्यवसाय डेव्हलप करायला तिथल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा ह्या निर्माण केल्या जायला पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंटसारखे कोर्सेस इथं वाढवले पाहिजेत. नुसते कोर्सेस वाढवून उपयोगाचं नाही, तर त्यासाठीचं हॉटेल मॅनेजमेंट करत असताना त्या मुलाला हॉटेल उद्योग कसा उभारला जाईल त्याच्यासाठी त्याला प्रशिक्षण, त्याचबरोबर इथली समाजाची जागृती, क्वालिटी, क्वांटिटी आणि त्याचबरोबर इथं आलेला पर्यटक याचा अभ्यास करायला लावून त्याच्यासाठी फायनान्शियल व्यवस्था पाठीमागे निर्माण करणं किंवा बँका उभा करून देण्याचं काम ही प्रशासकीय लेवलवर ह्या डेव्हलपमेंटमध्ये इन्क्लूड असलं पाहिजे आणि तरच त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल. अन्यथा फक्त शाळेत शिकला आणि त्याला जर व्यावसायिक आधार मिळालाच नाही तर मग हे होऊ शकत नाही. याचं एक चांगलं प्रसिद्ध उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. ते म्हणजे या ठिकाणचे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा शिक्षण ही पदवी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाली. पण हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करावं वाटलं. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळेस त्यांनी डिग्री घेतली तेव्हा त्यांच्या डोक्यात असेलच ना 5 स्टार हॉटेल 7 स्टार हॉटेल आपण निर्माण करावं, पण ती सुविधा निर्माण करू शकले नाहीत किंवा त्यांना त्या गोष्टीचा आधार मिळाला नाही आणि त्यामुळे ते उभारू शकले नाहीत. ते हॉटेल मॅनेजमेंट उभा करू शकत नाही. ही एका प्रगत घरातली वानवा आहे. मग सामान्य माणसातला एखादा पोरगा जर हॉटेल मॅनेजमेंट झाला तर तो उद्योजक होईल का किंवा त्याला तिथं संधी मिळेल का? हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर त्याला मॅनेजमेंट मिळेल का हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्वालिटेटिव्ह 3 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेलची व्यवस्था तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि या आधी परिसरामध्ये अगदी उजनी डॅमच्या बाजूलाही 7 स्टार हॉटेलची व्यवस्था झाली पाहिजे. कारण तिथंही टुरिझम होऊ शकतं आणि जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये आज उजनी डॅमसह जवळपास छोटे मोठे 17च्या जवळपास तलाव आहेत. त्यामध्ये 1 TMC, अर्धा TMC, पाऊण TMC असेही तलाव आहेत, पुरातन तलाव आहेत. ते पुरातन तलाव गाळ काढून तिथली सुशोभीकरण करणं, तिथं पर्यटन विकास डेव्हलपमेंट करणं हे करणं गरजेचं आहे. पर्यटन विकास डेव्हलपमेंट म्हणजे काय तिथं, तर तिथं वृक्षारोपण करणं, सरकारी जागेमध्ये वृक्षारोपण करणं, ती झाडं वाढवणं, तिथं पक्षी प्राणी यांचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर तिथल्या जवळच्या शेतकऱ्याला
या ठिकाणी घरं कशा पद्धतीनं बांधली म्हणजे तुम्हाला टुरिझम मिळेल, इथं भाडं कसं मिळेल, तुम्हाला व्यवस्था कशी होईल, इथली हॉटेल व्यवस्था कशी डेव्हलप करता येईल. मग उदाहरण एक आहे की उजनीच्या जवळचा भाग आहे, उजनी परिसरामध्ये जर तुम्ही त्या शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी सहभाग घेतला तर ते निर्माण होईल, तिथं रोजगार निर्माण होईल, तिथल्या शेतकऱ्याला रोजगार होईल. अन्यथा ते विकून कोणाच्या तरी जॉईंट व्हेंचरमध्ये करशील. त्याचबरोबर आष्टी तलाव आहे, सोलापूरमध्ये हिप्परगा तलाव आहे, पंढरपूरच्या जवळ तिसंगी डॅम आहे, त्याचबरोबर सांगोल्यामध्ये विहाल तलाव आहे, बुद्धिहाळ तलाव आहे, त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्येही तलाव आहे. असे अनेक तलाव आहेत. अगदीच अक्कलकोटमध्येही जे आत्ताचं धरण आहे या धरणावरही त्या ठिकाणी करता येईल. आणि हे धरण क्षेत्र बघून तिथल्या सगळ्या व्यवस्था वाढवणं, तिथले पर्यटक कसे वाढतील याचा विचार करताना त्या ठिकाणी टुरिझम कसं करता येईल, यामध्ये तिथं त्या पद्धतीची घरं, त्यांना राहायला ग्रामीण व्यवस्था वाटावी अशा पद्धतीची घरं, किंवा तिथं हॉटेल व्यवसाय कसा डेव्हलप करता येईल हेही करणं गरजेचं आहे. आणि मग कौटुंबिक जर मिळाली तर शहरी पर्यटक त्या ठिकाणी येईल. त्याचबरोबर तुळजापूरच्या जवळ जर बघितलं नळदुर्गचा धबधबा आहे, तो कसा वाहता ठेवता येईल आणि त्या नळदुर्ग किल्ल्याचं डेव्हलपमेंट कसं करता येईल याचाही विचार याबरोबर त्या ठिकाणी पुरातन व्यवस्थेचा सहयोग घेऊन करता येईल. अशी अनेक ठिकाणं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर प्रामुख्यानं हे सगळं सहभाग करत असताना आशीर्वाद साहेब, तुम्ही एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की इथला आमदार, खासदार, त्याचबरोबर इथले सामान्य सहजक नागरिक यांचा सहयोग याच्यामध्ये घेतला पाहिजे. पंढरपूरची डेव्हलपमेंट करत असताना पंढरपूरचा सहजक नागरिक की त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे हे कळतंय, ज्यांच्याकडे ही दृष्टी आहे, ती माणसं बोलवली पाहिजेत, त्याला पाचारण केलं पाहिजे आणि त्यांच्या सहयोगानं हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. की उद्याच्या काळात डेव्हलपमेंटचा अचानक प्रश्न आला म्हणजे तिथं फक्त विरोध होणं असा नाही, विरोध हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित ही लढाई लागणार आहे, चालू राहणार आहे. पण ती लढाई जर संपवायची असेल तर त्याला पर्यायी मार्ग काय, या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण ते करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचा जर आराखडा तयार झाला तरच इथल्या शेतकऱ्याला, इथल्या सामान्य उद्योजकाला, इथल्या तरुणांना त्याची संधी. नाहीतर आता आपण या ठिकाणी नोडल ऑफिसर निर्माण केले, कोल्हापूरहून एक अधिकारी तुम्ही तिथं विद्यापीठातून बोलवला, सोलापूर विद्यापीठाचा सहभाग घेतला, पण ह्यांचा सहभाग घेत असताना सामान्य, आज उदाहरण घ्यायचं झालं तर सोलापूर विद्यापीठाचा इथलं डिझाईन करण्यासाठीच आहे. पण त्याचबरोबर ज्या शाळा कॉलेजेस आहेत, अगदी पंढरपूर कॉलेज असेल, अकलूज असेल, बार्शीज असेल, या सगळ्या कॉलेजेसचाही सहभाग त्यामध्ये घेतला पाहिजे. किंवा अभियांत्रिकी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसनाही त्या ठिकाणी सहयोगी करून घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे की यांच्याकडेही काही दृष्टी असणार आहे, कारण शैक्षणिक दृष्टी, शैक्षणिक सुविधा हे त्याच निर्माण करून देणार आहेत. त्याचबरोबर इथला सामान्य माणसाच्या अडचणी आणि तिथली भौगोलिक स्थिती याची बऱ्यापैकी इत्थंभूत माहिती ही त्या त्या ठिकाणी असणार आहे. आणि मग त्यावर डेव्हलपमेंट की आपण बाबा ह्या 20 वर्षामध्ये हे असं असं करायचं आहे, 2 वर्षात अमुक करायचं आहे, 4 वर्षात असं करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जेवढं लवकर करता येईल तेवढं कसं करता येईल याचा विचार करून त्या डेव्हलपमेंट करण्याची भूमिका ही निश्चितपणे या विकास आराखड्यात मांडली गेली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. फक्त अधिकारी लेवलवर अधिकाऱ्यालाच लय कळतंय का, आणि अधिकाऱ्याला जर सगळं कळत असेल तर आजपर्यंत जे जे विकास आराखडे निर्माण झाले पंढरपूरमध्ये ते मग फेल का गेले किंवा त्याला एवढा प्रचंड विरोध का झाला, या प्रश्नाचं उत्तर अधिकारीही देऊ शकत नाहीत, इथला पॉलिटिशियन्सही देऊ शकत नाही. आणि खरं तरी राजकारण्यांना याची जाणीव आहे का? कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास आराखडा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचा हा विचार घेतला पाहिजे की इथं लोकसंख्येचा ड्रेन 30% आहे. सोलापूर जिल्ह्यातून ड्रेन एक्सपोर्ट किंवा ब्रेन एक्सपोर्ट आपण ज्यावेळा म्हणू, ते मुलं इथून बाहेर जात आहेत आणि ते तिकडं स्ट्राईक होत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी होत चालली. उद्याच्या काळात आज तुम्ही 2 तालुक्याचे आमदार आहे, उद्या 3 तालुक्याचे आमदार व्हावं लागेल, किंवा एका जिल्ह्याचा सध्या 2 खासदार आहेत त्याला एकाच खासदारावर थांबावं लागेल, अशी परिस्थिती आहे. मग ही डेव्हलपमेंट तुमच्यासाठी योग्य आहे का? अंतर्गत भांडणे किती लागणार आहेत, किती विस्थापित होणार आहे? आणि मग ही जर डेव्हलपमेंट इथल्या माणसाला मिळाली, इथल्या व्यवस्थेला मिळाली, इथल्या लोकांना, सामान्य माणसाला इथंच रोजगार मिळाला, तर तो बाहेर कशासाठी जाईल? आणि ITI हबची जर डेव्हलपमेंट असेल तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट सोलापूरचं तयार करणं महत्त्वाचं आहे. किंवा पंढरपूरलाही पूर्वी अशा एअरपोर्टची एक योजना विजयदादांच्या माध्यमातून मागणी होती, ती म्हणजे करकमच्या जवळ एअरपोर्ट निर्माण करणं. ही दोन्हीही एअरपोर्ट जर निर्माण केली तर खूप मोठा फायदा या सोलापूरसाठीचा आणि टुरिझमसाठीचा होईल. मध्यवर्ती ठिकाण म्हणून पंढरपूरचं जे करकमचं एअरपोर्ट आहे ते होईल, आणि सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट ह्याच ठिकाणी ज्या ठिकाणी होतं आहे ते बोरामणीचं एअरपोर्ट जर डेव्हलप झालं तर निश्चितपणे तिन्ही राज्यामध्ये, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल किंवा महाराष्ट्र असेल, आणि याचा इफेक्ट मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत होणार आहे. आणि सोलापूर हे त्या ठिकाणी एक विकसनशील जिल्हा, शहर म्हणून पुढे आणता येईल.
इथल्या कामगारांचे लाड हे थोडेफार कमी केले पाहिजेत किंवा अधिकाऱ्यानं कुठं प्रशासकीय यंत्रणा राबवत असताना किती ॲक्टिव्हिटी वापरल्या पाहिजेत याचाही विचार निश्चितपणे केला पाहिजे. आणि इथल्या कामगार नेत्यांनी सगळ्यात महत्त्वाचं राहिलं पाहिजे की कामगार युनियनच्या जीवावर पुढारी होता येतं, पण कामगार युनियनच्या जीवावर उद्योग टिकवता येत नाही. आणि जर गुंतवणूक करणारा उद्योजक जर इथल्या कामगार युनियनच्या त्रासाला कंटाळून बाहेर गेला, असे अनेक गेलेले आहेत, त्याचं मग निश्चित काय करायचं? आम्ही फक्त एखाद्या कामगाराचं आंदोलन करून त्याला रोजगारासाठीची संरक्षण मिळवून दिलं, त्याच्यावरचा अन्याय दूर केला हे सांगत असताना तो उद्योग बंद होऊन बाहेर गेला किंवा तो बंद पडला, याची जबाबदारीही त्या कामगार नेत्यावर आहे. आणि ही जबाबदारी करण्याचं काम, देण्याचं काम त्यांच्यावरचं, हेही या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. त्यासाठी ही जागरूकता झाली पाहिजे. औद्योगिकरण, प्रशासन, प्रबोधन, प्रशिक्षण आणि त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सोलापूर जिल्ह्यातील विकास आराखडा सहजग नागरिकाला बोलवून तयार करावा. त्यामध्ये पेपर माध्यम असेल, प्रिंट मीडिया असेल, सहजग पत्रकार असतील, निरीक्षक असतील, विश्लेषक असतील, त्याचबरोबर आमदार, खासदार यांचंही मत त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी काय करावं लागतं, काय करता येतं याविषयीचा एक स्वयंपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखडा आपल्या हातून तयार व्हावा, तो व्हायला हवा. आणि त्यासाठी प्रयत्न आपल्या हातून व्हावेत, हीच एक अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. आणि आशीर्वाद साहेबांना एक विनंती आहे की अशा पद्धतीचा आराखडा तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. कारण हा आराखडा तयार केला तर सोलापूर जिल्ह्यातला जो विकासाचा बॅकलॉग राहिला आहे तो भरून निघेल आणि इथल्या अनेक संधी या ठिकाणी निर्माण होतील. आणि त्या संधी निर्माण करण्यासाठी कुमार आशीर्वाद साहेबांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली जो आराखडा तयार आहे त्याची सर्वसमावेशकता, त्याची व्याप्ती वाढवावी. आणि त्या वाढवण्यासाठी प्रिंट मीडिया आणि जे सहजग नागरिक आहेत यांनीही आवाज उठवला पाहिजे, स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि काय काय डेव्हलपमेंट केल्या पाहिजेत याची मागणी, त्यांची माहिती त्यांना दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनीही ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा अगदी गंभीर दखल घेतली, उच्चस्तरीय त्या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीचं कोणतं तरी गोड गोंडस असं नाव देऊन लोकांना बोळवण करण्याची भूमिका आधी आशीर्वाद साहेबांनी घेऊ नये, हीच एक कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. आणि हेच खरं तरी एक व्यथा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एक होऊन, एकजुटीनं, एक विचारानं उद्याच्या भविष्यासाठी, तुमच्या माझ्या लेकराबाळांच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या भौगोलिक कौटुंबिक विकासासाठी, सर्वांच्या सार्वभौम विकासासाठी आपण एकत्र येऊन हे आराखड्याचं काम करूयात, करण्यासाठी प्रयत्न करूयात आणि त्यासाठी आवाज उठवूया, त्या ठिकाणची व्यथा मांडूयात, हीच या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.